शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवलं, कर्जमाफीवरून मनोज जरांगेंची टीका। राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवलं असून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकरी तोपर्यंत मेलात ना, असा संतप्त सवाल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारवर सडकून टीका केली। नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी महत्त्वाचा दौरा। राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने आंतर मंत्रालय केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल होणार आहे। जुन्नर परिसरात आशियातील सर्वाधिक बिबटे, हजारो बिबट्यांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण, ग्रामीण जनजीवनावर जाणवतोय परिणाम। जुन्नर वन विभागात आशिया खंडातील सर्वाधिक बिबटे असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। या विभागात आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर या 4 तालुक्यांचा समावेश असून जवळपास 1000 प्रौढ बिबटे आणि सुमारे 300 ते 400 बछडे असल्याचा दावा वन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केलाय। शेतकऱ्यांनी कर्जफेडीची सवय लावावी, सारखं फुकटात कसं मिळणार, अजित पवार यांचं वादग्रस्त वक्तव्य। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, तुम्हाला बँकेने 0% व्याजाने पैसे दिल्यावर ते वेळेत फेडण्याची सवय लावाना, सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं करायचं असं चालत नाही। नाशिक जिल्ह्यात बियाणे खरेदीसाठी बाधित शेतकऱ्यांना 3.25 कोटी रुपये। बाधित शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार असल्यामुळे रब्बी हंगामात नुकसान भरून निघेल अशी आशा बळीराजाला आहे। डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यात येईल। शेत रस्त्यांबाबतच्या आदेशाची 7 दिवसात अंमलबजावणी सक्तीची। शेत रस्ते आणि वहिवाटाच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची 7 दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळ पाहणी, पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्रांच्या आधारे करणे अधिकाऱ्यांना बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी घेतलाय। दगाफटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। कडू आणि शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना न जुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी। संवेदना नसलेल्या सरकारचा तुगलकी कारभाराने आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकडी ताप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली। दाताने ठरतो शेतमालाचा दर, शेतकऱ्यांची लूट, मशीन धुळकात, बाजार समितीची बघ्याची भूमिका। ओलावा मोजण्यासाठी असलेली यंत्रणा वापरण्याऐवजी व्यापारी स्वतःच्या दातांनी दाना फोडून त्यावरून दर ठरवत असल्याचं समोर येतंय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2,500 कोटी शासन निर्णय जारी। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची महत्त्वाची माहिती समोर। अकोला जिल्ह्यात खरीपांची सुधारित पैसेवारी 48 पैसे, 990 गावांमधील पीक पाणीचा समावेश। डिसेंबर अखेर पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ, जगातील 5% वाढ। वाघ एकट्या चंद्रपुरामध्ये 250 पेक्षा अधिक झाली वाघांची संख्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात मदत जमा, अतिवृष्टी मदत निधी जाहीर। आता वाटपाची तयारी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। नाशिक जिल्ह्यात अवकाळीने बिघडवले उन्हाळी कांद्याचे गणित, अतिवृष्टीमुळे 9 दिवसात 1000 हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट। सध्याच्या परिस्थितीत पुन्हा महागाचे कांदा बियाणे आणून रोप तयार करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची राहिलेली नाही। अपात्र लाडक्या बहिणींवर 4000 कोटींची खैरात, राजाच्या डोक्यावर अतिरिक्त भार। माहिती अधिकारात समोर आला प्रकार। नाशिक जिल्ह्यात अर्ली हंगामाच्या इतिहासात मुहूर्ताला यंदा उच्चांकी दर, प्रति किलो 120 ते 210 रुपये दराने द्राक्षाचे सौदे, उत्तर भारतात मागणी। त्र्यंबक तालुक्यात धीम्या गतीने पंचनामे, नुकसानीचा अंदाज लागणार कसा, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार। भाताच्या अवनातील पाणी आता ओसरलंय, शासन यंत्रणा मात्र केवळ कागदी घोडे नाचवत आहे। नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अनेक ठिकाणी अद्याप शासनाचे प्रतिनिधी पोहोचलेले नाहीत। स्वतंत्र लढा उभारून तात्काळ कर्जमाफी मिळवावी, दगाफटका झाल्यास तीव्र आंदोलन। ज्यांना 30 जूनचा तोडगा मान्य नाही त्यांना स्वतंत्र लढा उभारून तात्काळ कर्जमाफी मिळवावी आणि थेट रोकड हातात घ्यावी, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिले। देशांतर्गत बाजारात नागपुरी संत्रा खातोय भाव, गुणवत्तेनुसार दर 20 ते 35 हजार रुपयांवर टिकून। फळांची उपलब्धता कमी आणि दरात सुधारणा। बिबट्याच्या डीएनएतच बदल, जंगलाचा विसर, 5वी पिढी ऊसात व मानवासोबत वाढते। शेतकऱ्यांच्या केवायसीला 100 रुपये दर, नाराजीचा सूर, ई सेवा केंद्राकडून अडवणूक, कारवाईची मागणी। यंदा आंबा हंगाम लांबणीवर, आंबा हंगामाला व बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता।
केवळ पत्नीलाच न्यायालय निवडीचा हक्क, घरगुती हिंसाचार खटल्यात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, पत्नीची सोय विचारात घेणे अधिक महत्त्वाचे. जुन्नरमध्ये बिबट्या दिसताच आपोआप वाजणार सायरन. ऊसतोड कामगारांचे बिबट्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून वन विभागाने आधुनिक उपाययोजना आखली. परिसरात कुठेही बिबट्या दिसताच आपोआप सायरन वाजणार आहे. या संदर्भातील एक यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू असून ते परिसरातील ग्रामस्थांना उपलब्ध केले जाईल. कर्जमाफीचे बोललोच नाही असं सतत म्हणणाऱ्या सरकारला आम्ही निश्चित तारखेवर आणून ठेवलं. आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा. पावसामुळे नंदुरबार बाजारात 20,000 क्विंटल मिरची आवक थांबली. 2 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प. मिरची पिकाचे नुकसान वाढणार, शेतकरी संकटात. शेतात पाणी अन ओलावा, सांगा पाय ठेवायचा तरी कसा. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडी मोल भाव. शेतकरी चिंतेत. कापसाला मिळतोय 6 ते 7,000 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांचे हाल. शेतकऱ्यांनी कष्ट करून कपाशीचे पीक जगवले. महिनाभरात मका दरामध्ये 800 रुपयांची घसरत. खासगी व्यापाऱ्यांकडून होते आर्थिक लूट. मका खरेदी केंद्र सुरू करण्याची भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. आजपासून देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वे सेवा. शेतकऱ्यांची होणार सोय. यवतमाळ दुष्काळाच्या छायेत. प्रशासनावर रोज सुधारित पैसेवारी 50% खाली जाहीर. शुक्रवारी सुधारित पैसेवारी जाहीर झाली. त्यात सर्व 16 तालुक्यांची पैसेवारी कमी निघाली. यात काही तालुके 48 तर काही 49, तर उमरखेड तालुक्याची सर्वात कमी पैसेवारी म्हणजे 47% इतकी निघाली. सोलापूर जिल्ह्यात टंचाई आराखडा 20 डिसेंबरपर्यंत. त्या विहिरीच्या 50 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास बंदी. पिण्याच्या पाण्याच्या ज्या ठिकाणी स्तोत्र उपलब्ध आहे त्या स्तोत्राच्या 500 मीटर अंतरामध्ये नवीन विहीर आणि बोरवेल खोदण्यास निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कान्हड गावात नागरिकांना गॅस्ट्रोची लागण. दूषित पाण्यामधून विषबाधेची शक्यता. उलटी, शौचाचा त्रास. आरोग्य विभागाने शिबिर लावले. उपचार घेत असलेले ग्रामस्थ सध्या धोक्याबाहेर. KYC साठी कळंकीचे ग्रामस्थ डोंगरावर. गावात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा. डिजिटल इंडियाला चपराक. आता 6वी आणि 8वीच्या मुलांना गिरवावे लागणार आयुर्वेदाचे धडे. NCERTचा निर्णय. उच्च शिक्षणात देखील समावेशाच्या हालचाली सुरू. 10वी 12वीचे अंतिम वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी तर 10वीची 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार. रब्बी हंगामात 6 पिकांसाठी विमा. 15 डिसेंबरपर्यंतची मुदत. नुकसानीपासून बचाव व्हावा यासाठी योजना. शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन. पावसाचा मुक्काम आणखीन वाढला. नोव्हेंबर महिन्यात देखील धोधो कोसळणार. मोन्था चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झालाय. तरीही हवामान विभागाकडून 5 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात रिमझिम सरींचा अंदाज असून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा महाएल्गार. बच्चू कडू जिंकले की सरकारने फसवले. आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा. तर 8 महिन्यानंतरच्या तारखेमुळे आरोप प्रत्यारोप. राजकारणामुळे शेतकरी आंदोलनाचा विचका. तर सरकारला तारखेवर आणून ठेवले तर सोडणार नाही, बच्चू कडू यांचं आव्हान. तिसरे अपत्य लपवणाऱ्यास निवडणुकीमध्ये चाप बसणार. सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरेल उमेदवाराला अपात्र. मुख्य माहिती आयुक्तांकडून कार्यवाहीच्या सरकारला सूचना. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.